अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्वताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आता दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामींचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बऱ्याच वेळेस काय होतं की जीवनामध्ये इतके संकट इतक्या अडचणी येतात, अडचणीसोबत संकटासोबतच आपल्या शरीराला इतका आजारपण असतो की त्याला कितीही तुम्ही दवाखाने करा, कितीही गोळ्या औषधं करा, तरी पण त्याच्यावर उपचार होत नाही। तर अशा वेळेस तुम्हाला काय करायचं आहे, जो स्वामींनी प्रत्यक्षात आपल्या सर्वांना, जो स्वामींनी आपल्या भल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी जो स्वामी महाराजांनी आपल्याला तारक मंत्र दिलेला आहे, तर त्या तारक मंत्राचा तुम्हाला कसा उपाय करायचा आहे, जेणेकरून तुमच्या जीवनातील कितीही आर्थिक अडचण असो, शैक्षणिक असो, कोणतीही अडचण असो, तर ती अडचण ही नाहीशी होणार। आता बघा, तारक मंत्र तर सर्वांना माहीतच आहे, पण ज्यांना कोणाला तारक मंत्र माहीत नाही ते आज आपण बघणार आहोत। तारक मंत्र म्हणजे आपल्याला कोणत्याही अडचणीतून तारणारा, त्या अडचणीतून बाहेर काढणारा हा तारक मंत्र आहे। कोणतीही अडचण असो, कितीही मोठं संकट असो, त्या संकटातून अलगदपणे बाहेर तारून नेणारा हा तारक मंत्र असतो। जेणेकरून आपल्या एक म्हणजे काय होतं की बघा, आता बऱ्याच वेळेस असे आपल्या पुढे प्रश्न उभे असतात, असे आपल्या पुढे संकट उभा असतात की त्याच्यातून मार्गच निघत नाही। इथपर्यंत आपले विचार जातात की आपण खूप शेवटचा टोकाचा विचार करतो की हे जीवन नकोसं वाटतं, अशा प्रकारचे आपल्याला विचार येत असतात। तर हे विचार आपल्यामध्ये येऊ नये, ते विचार घालवायचे कसे आणि त्याच्यावर उपाय कसा करायचा, जेणेकरून आपलं मन हे शांत, स्थिर आणि एकदम शांत आपलं मन राहावं। तर त्यासाठी जो स्वामी महाराजांनी आपल्या प्रत्येक भक्तांसाठी दिलेला हा जो तारक मंत्र आहे, आता तारक मंत्र तुम्ही कितीही डिप्रेशनमध्ये असो, टेन्शनमध्ये असो, कितीही तुम्हाला जर सतत भीती वाटत असेल, तुमच्या सतत काळजामध्ये धक होत असेल, तुमचं मन घाबरत असेल, तर तुम्ही हा उपाय जरूर करून बघा। आणि कितीही तुमच्या शरीराला व्याधी जडलेली असेल, तुम्ही आजारी असाल, व्याधीने ग्रस्त असाल, तरी पण हा उपाय तुमच्यासाठी खूप प्रभावी ठरणार आहे। तर बघा, जर तुमचं मन खूप घाबरलेलं असेल, तुमच्या मनात एक वेगळीच भीती असेल, तर तुम्ही जर फक्त एक वेळ जर स्वामी महाराजांचा हा तारक मंत्र म्हणला, तर बघा तुम्हाला 1 तासात सुद्धा तुम्हाला चमत्कार होऊ शकेल, इतका हा तारक मंत्र प्रभावी आहे। निशंक हो, निर्भय हो म्हणा प्रचंड स्वामी बळपाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी। या स्वामी महाराजांच्या तारक मंत्रामध्ये प्रत्येक शब्दामध्ये, प्रत्येक कडव्यामध्ये खूप सारा अर्थ दडलेला आहे। याचा आपण अर्थ समजून घ्यायचा आणि हा तारक मंत्र म्हणायचा आहे। तारक मंत्र तर आपण म्हणतोच, 1 वेळेस म्हणा किंवा 11 वेळेस म्हणा, पण जर अशा पद्धतीने जर तुम्ही तारक मंत्राची सेवा केली, तर तुमची इच्छा ही लवकरात लवकर पूर्ण होणार। 1 दिवसातच तुमची इच्छा पूर्ण होईल, मी 101% सांगते। तुम्ही जर ही सेवा मनोभावेने, श्रद्धेने, अंतःकरणाने केली, तर तुमची सेवा ही 1 दिवसात पूर्ण होणार। आणि तुम्ही कमेंटमध्ये नक्की तुम्ही सांगणार की माझी ताई मी ही सेवा केली आणि माझी ही इच्छा पूर्ण झाली, असं सुद्धा तुम्ही सांगणार। इतकं मी म्हणजे विश्वासाने या सेवेची माहिती तुम्हाला सांगत आहे, कारण मीही स्वतः ही सेवा केलेली आहे आणि याचा रिझल्ट खूप छान येतो। तुम्ही अनुष्ठान नाही जरी केले, तरी पण फक्त तारक मंत्र जर तुम्ही संकटाच्या काळी असो केव्हाही म्हणा, याचा रिझल्ट खूप छान येतो। त्याचबरोबर आता तुम्हाला तारक मंत्र म्हणताना काय करायचं आहे की ज्यावेळेस तुम्ही देवघरासमोर बसा किंवा स्वामी महाराजांच्या फोटोसमोर बसा, मूर्तीसमोर बसा, एक आसन खाली घ्या आणि तुम्हाला काय करायचं आहे, एका पेल्यामध्ये पाणी घेतल्यानंतर तुम्हाला 2 उदबत्त्या लावायचा आहे, दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि देवासमोर बसून तुम्हाला
11 वेळेस उजवा हात तुम्हाला ग्लासवर, त्या पाण्याच्या ग्लासवर तुम्हाला उजवा हात ठेवायचा आहे आणि 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. एकदम अंतःकरणाने, श्रद्धेने, मनोभावेने तुम्हाला हा 11 वेळेस तारक मंत्र म्हणायचा आहे. आणि तुम्ही जर ही अनुष्ठान जर 21 दिवसाचं, 11 दिवसाचं, 7 दिवसाचं असं जर करत असाल तर तुम्हाला संकल्प करून ही सेवा करायची आहे. आणि ही सेवा करताना तुम्ही स्वामी महाराजांना तुमची इच्छा सांगायची आहे. तुम्ही कशासाठी ही सेवा करत आहात, हे अनुष्ठान, तारक मंत्राचं अनुष्ठान कशासाठी करत आहात, ही स्वामी महाराजांना तुम्हाला संकल्प करून सांगायचं आहे. आणि ही तुम्हाला इच्छा बघा, ही जर सेवा तुम्ही खरंच खूप मनातून जर केली तर याची प्रचिती तुम्हाला लवकरच येईल. याची प्रचिती तुम्हाला 1 दिवसाच्या आतसुद्धा येईल. इतका हा प्रभावी तारक मंत्र आहे. स्वामींनी आपल्या प्रत्येक सेवेकऱ्यांसाठी दिलेला आहे. जो चिंतेने ग्रासलेला आहे, त्याच्यासाठी, जो संकटात आहे, जो अडचणीत आहे, ज्याला मार्ग मिळत नाही, त्याला काय करावं ते सुचत नाही, त्यांच्यासाठी हा मार्ग खूप प्रभावी आणि फलप्राप्ती होणारा हा मार्ग ठरणार आहे. जो चिंतेने ग्रासलेला आहे, संकटाने त्रासलेला आहे, ज्याचे विचार शेवटच्या टोकापर्यंत गेलेले आहेत, तर त्याच्यासाठी, त्या व्यक्तीने, जो आजारी आहे, खूप म्हणजे खूप घरामध्ये आजार आहे, त्याच्या शरीरातील आजारपण हे जात नाही, तर त्यासुद्धा व्यक्तीला तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ जर दिलं तर बघा खूप प्रभाव होईल. हा तीर्थ असणार आहे. तुम्हाला काय करायचं आहे, नंतर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा झाल्यानंतर त्या ज्या ग्लासमधलं पाणी आहे तर त्याचं रूपांतर तीर्थामध्ये होणार आहे. कारण आपण जो तो प्रभावी तारक मंत्र म्हणलेला आहे, तर तो प्रभावी तारक मंत्र त्या पाण्यामध्ये त्याची ऊर्जा सामावलेली असते. त्याच्यामुळे ते पाणी नसून त्याचं रूपांतर तीर्थात होतं आणि ते खूप चमत्कारी तीर्थ बनलं जातं. आणि हे जर तीर्थ तुम्ही घरातील आजारी व्यक्तींना दिलं, जे टेन्शनमध्ये आहेत, खूप विचार करत आहेत, जे खूप घाबरत आहेत, खूप आजारी आहेत, ह्या जर व्यक्तींना तुम्ही हे तारक मंत्राचं तीर्थ पिण्यासाठी दिलं तर बघा लगेच त्या व्यक्तीचं डोकं शांत होईल. त्याचा आजारपण हा हळूहळू दूर होण्यास मदत होते. 1 दिवसातच आजारपण जाईल असं नाही, पण तुम्ही जर हे लगातार तीर्थ त्या व्यक्तीला, आजारी व्यक्तीला दिलं तर तुम्हाला नक्कीच याचा छान रिझल्ट दिसून येईल. तर अशा पद्धतीने जर तुम्ही तारक मंत्राची ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला छान अशी अनुभूती येईल. तर आजचा व्हिडिओ असा होता. जर तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या इतर जे चिंतेने ग्रासलेले आहेत किंवा अडचणीने त्रासलेले आहेत अशापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला विसरू नका. तर भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.